मराठी समझता नहीं ऐसे कुछ लोग हैं क्या यहाँ पे सबको? हां ठीक आहे, मराठी मला ते आवडेल मराठीत घ्यायला. हिंदीमध्ये आमचं तेरे को मेरे को येतेच. ओके, सो काय करणार. हां, हेल्थ प्लॅन किती लोक, सगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत आपले, राईट. मी थोडंसं ट्रेन द ट्रेनर टाईप घेतो की आपल्याला लोकांच्या घरी नवीन कोण नाही आहे ना, सगळे जॉईन आहेत लोक. ओके, सो आपण कुणाच्याही घरी जाऊन हेल्थ प्लॅन कसा घ्यायचा किंवा 1-to-1 पेपरवर जर आपण लोकांना हेल्थ समजावून सांगायची असेल तर ती कशी सांगता येईल, किंवा तुम्ही 8-10 लोकांच्या ग्रुपला हेल्थ जे घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त ऑर्डर आणि ऑर्डर्स मिळतील, म्हणजे क्लोजिंग कसं करायचं हा कन्सेप्टच राहणार नाही आहे. ओके, तर अशी माहिती सांगितली तर चालेल का? असल्या कमी आवाजात देत नाही मी ट्रेनिंग. हां, फुकट नाही येत, जरा आवाज तर द्या. ओके, सो पहिली गोष्ट पॉईंट टू पॉईंट घ्या. डायरी पेन असेल तर चांगली गोष्ट आहे. ओके, सो थोडं लिहून घ्या. हेल्थ स्टार्ट करत असताना लोकांना नेहमी प्रश्न करायचे, कारण प्रश्न केल्यानंतर लोक इन्वॉल्व राहतात तुमच्या सेशनमध्ये ना. आस्क टू पीपल म्हटलं जातं, कॉल टू ऑडियन्स, राईट. तो त्यावेळी काय होतं की लोक तुमच्या ट्रेनिंगमध्ये इन्वॉल्व राहतात आणि ती इन्वॉल्व राहणं खूप गरजेचं आहे, तर त्यांना तो ॲक्च्युली हेल्थ काय ती समजेल. ओके, सो सध्या जर बघितलं तर सुरुवात इथून करा की माझं नाव एकनाथ कुंभार. मी वेलनेसमध्ये गेले, तुम्ही कोण 2 वर्ष करत असेल, कोण 1 वर्ष करत असेल, कोण 5 वर्ष करत असेल, ड्युरेशन सांगा की इतक्या दिवसापासून मी वेलनेसमध्ये काम करतो, न्यूट्रिशन्स बेस्ड प्रोडक्ट लोकांना प्रमोट करतो आणि त्यामार्फत हजारो लोकांना चांगले रिझल्ट आलेले आहेत. आमच्याकडे रिझल्ट बेस्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च बेस्ड प्रोडक्ट आहेत. कंपनी वेल नोन आहे, कंपनी ब्रँड आहे आणि बाकीचं तुम्हाला सांगायची गरज नाही कंपनीबद्दल, राईट. इथून इंट्रोडक्शन द्या. इंट्रोडक्शनसाठी 7-8 मिनटं घेऊ नका, 1.5 ते 2 मिनटं इंट्रोडक्शन, सेल्फ इंट्रोडक्शन. सेल्फ इंट्रोडक्शन्स का, तर पहिल्या 1-1.5 मिनटामध्ये तुम्ही कोण, तुमचं कॅरेक्टर काय हे लोकांच्या नजरेसमोर उभा राहिलं पाहिजेत. आर यू विथ मी? ओके, सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही हेल्थ लोकांच्या समोर प्रेझेंट करताय, पहिली गोष्ट लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. डोळे चोरले की तुम्ही खोटं बोलताय, राईट. घाबरू नका, कारण समोर बसलाय त्यांना हेल्थबद्दल काय माहीत नाही है ना. माहिती असलं तरी आपल्या मेंदूला मेसेज द्यायचा, ह्याला काय माहीत नाही, मी सांगणार तेच खरं. ओके, त्याशिवाय तुम्ही हेल्थ प्रेझेंट करू शकत नाही. दुसरी गोष्ट, एक मनातली भीती काढून टाका की खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजेत, खूप चांगलं मेडिकल नॉलेज तुम्हाला पाहिजे आहे, तरच तुम्ही हेल्थबद्दल बोलू शकताय. ही अंधश्रद्धा आहे. हॅलो, बरोबर. माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकल आहे, माझं कुठंही बी फार्मसी डी फार्मसी काय नाही झालेलं. ओके, काही वर्षापूर्वी सकाळमध्ये फॅमिली डॉक्टर नावाचं एक पुस्तक यायचं बुधवारचं, किती लोकांना माहिती आहे? हां, ते वाचून मी डॉक्टर झालो आहे. रिॲलिटी आहे, हां ना. मग त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे भरपूर येतच असते. सो हाऊ टू स्टार्ट द हेल्थ. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, जनरल जे डुप्लिकेट करता येईल असा हा मी हेल्थ प्लॅन तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्ही कुणाच्याही घरामध्ये गेला तर 15 ते 20 मिनटामध्ये हेल्थ प्लॅन घेऊ शकताय. चालेल ना? हां, तुम्ही आता पूर्ण इथं राहायचं आणि ऐकायचं, ठीक आहे. बिलकुल तिकडे मेट्रो स्टेशनवर जाऊ नका, है ना. सो पहिल्यांदा लोकांना विचारायचं की आता जर बघितलं तर डिशेस कोणकोणत्या आहेत मार्केटमध्ये, कुठल्या प्रकारच्या डिशेस आहेत, कारण लोकांना माहिती आहेत कुठल्या डिशेस जास्त चाललेत, कुठले हेल्थ चॅलेंजेस प्रॉब्लेम्स जास्त येत आहेत. तर ते एका साईडला लिहा की आता तुम्ही सांगा मला, तुम्हालाच मी हेल्थ प्लॅन देतोय, तर सांगा कोणत्या हेल्थ प्रॉब्लेम आहेत मार्केटमध्ये आज जास्त. डायबिटीस आहे, डायबिटीजचं स्पेलिंग यायची गरज नाही, डी फॉर डायबिटीस, है ना. जायचंच नाही तिकडं, आपण डॉक्टर बनायचंच नाही आहे. ओके, सो अजून काय, बी पीचा प्रॉब्लेम आहे, है ना, ब्लड प्रेशर्स आहे, हां, थायरॉईड आहे, यस, कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, अजून वेट, है ना, वेट वाढतं किंवा कमी होतं, दोन्ही पण प्रॉब्लेम आहेत. आर्थरायटिस, संधिवात म्हणजे आर्थरायटिस आहे, अस्थमा आहे, है ना, मेंदूविकार, है ना, पॅरालिसिसचे केसेस आहेत, ब्रेन स्ट्रोक वाढलेत, हार्ट अटॅक बिलकुल नाहीत ना, हार्ट अटॅक पुण्यामध्ये भरपूर वाढलेत, अजून कॅन्सर लिहिला, जॉईंट्स प्रॉब्लेम आहेत, है ना, बोन्स प्रॉब्लेम आहेत, अजून हां, ते जेवढे ऑर्गन आहेत ना तेवढे आजार आहेत.
आता तुम्हाला एक आकडा सांगतो, मोठा मोठा आकडा काय सांगितला जातो, आपल्या बॉडीमध्ये 13,500 अवयव आहेत. किती? छोटे मोठे 13,500 अवयव आहेत. आपल्या हातावर मोजता येईल एवढे माहिती आहेत. हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर, ब्रेन एवढंच माहिती आहेत आपल्याला. आणि डिपार्टमेंट किती आहेत माहिती आहेत तुम्हाला, कुठं कुठं आहेत ना? चांगली गोष्ट आहे, माहीत नाही ते राईट. आणि त्याच्यापेक्षा डबल आजार आहेत. येस ऑर नो? ओके. सो अजून बरेच आजार आहेत आणि मग ह्या अशा गोष्टी आहेत. आता हे जर तुम्ही बघितलं तर हजारो आजार आहेत, ज्या आजारांची आपल्याला नावंही माहीत नाहीत. आता मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, ॲज अ डिस्ट्रीब्युटर, लीडर, प्रेझेंटर आहे ना, ट्रेनर म्हणून, आपण इथं कुठले कुठले आजार बरं करण्यासाठी आलो आहे? आपण कुठल्याही आजारावर काम करत नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला समजतं की मी कुठल्याही आजारावर काम करत नाही, त्यावेळी घाबरण्याची काही गरज नाही. सिम्पल थिअरी तुम्हाला सांगतो की हे आजार जे मार्केटमधले येत आहेत ना, आता इथं काही मेडिकल बॅकग्राऊंडचे कोण आहेत? डॉक्टर किती लोक आहेत इथं? किंवा येस सर, तुमचं काय डिग्री आहे? बसून प्लीज. हां, BMS. अजून कोण? बी फार्मसी. अजून कोण? BMS. हां, म्हणजे सगळे आयुर्वेद अभ्यास आहेत, म्हणजे आम्ही जवळपासच आहे सगळं, आहे की नाही? ते टेन्शन नाही आपलं. MBBS असलं की जरा विरोधी सरकार असतं, अपोजिट असतं, आहे ना. चांगली गोष्ट आहे. डॉक्टर्स आहेत तेही इथं तुम्हाला म्हणजे एक ॲप्रुव्हल देतील, मी बोलतो ते खरं की खोटं वगैरे वगैरे, राईट. त्याच्यासाठी मी विचारलं. आता हे जे सगळे डिसीज आहेत ना, ते डिसीज येण्याची मित्रांनो 3 कारणं आहेत, है ना. 3च कारणं आहेत. चौथं पण एक कारण आहे आहे ना, पण त्याच्यासाठी औषध काय नसतं, त्याला थोडंसं इथं ट्रीटमेंट करावी लागते. पहिलं जे आहे ना, ते बॉडीमध्ये वाढत चाललेलं सध्या टॉक्सिन्स आहे ना, अनवॉन्टेड मटेरियल, नको असलेले घटक किंवा सिंथेटिक पदार्थ बॉडीमध्ये जास्त वाढत चाललेले आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला भाज्यांच्यावर ही औषधं मारतात, शेतामध्ये ही खतं वापरतात, सांगायची गरज नाही आहे. आता आम्ही बसल्या कमीत कमी 100 प्रकारचे वेगळे वेगळे केमिकल्स आपल्या हवेमार्फत आपल्या लंग्जमध्ये चाललेले आहेत. हॅलो. आता ह्याच्यासाठी एक अपडेट म्हणून, स्वतःला एक अपडेट म्हणून एक लिहून घ्या. तुमच्या गुगलमध्ये लोकांना म्हणायचं, तुमच्या मोबाईलच्या गुगलमध्ये सर्च इंजिनमध्ये जा, म्हणजे गुगलच्या सर्चमध्ये जा आणि चेक करा AQI नियर मी, एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतात. हे गुगलमार्फत एका तासाला अपडेट होत असतं आपल्या फोनमध्ये, है ना. या मोबाईलचा बेस्ट यूज करायचा लोकांना करेक्ट कन्व्हेक्शन देण्यासाठी. कन्व्हिन्स करायच्या, पटवापटवीच्या भानगडीत पडायचं नाही. आपण पटवापटवीच्या धंद्यात नाही आहोत. हॅलो. हा माणूस चांगला पटवतोय बरं का एकनाथ कुंभार, बिलकुल नाही. तर कन्व्हेक्शन म्हणजे लोकांनी ते मान्य केलं पाहिजे. ओके. सो AQI म्हणजे काय? एअर क्वालिटी इंडेक्स. आता जर तुम्ही इथं बघितलं ना, तर स्वारगेस्टवरचं हायेस्ट असेल. म्हणजे आता ह्याचं एक तुम्हाला सांगतो, हे एक्झाम्पल द्यायचं नाही, पुढं जायचं का, तर आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स किती चाललेत हे लोकांना थोडंसं कल्पना यायला पाहिजेत, कारण लोक त्याच्याबद्दल बिलकुल ज्ञात नाही आहेत, अंजान आहेत लोक. तर आपल्याला 50च्या खाली असेल तर हेल्दी मानलं जातं. 50 ते 100 है ना, 100पर्यंत असेल तर ते मॉडरेट, ठीक आहे, चलता आहे. 100च्या वरती गेलं की 150पर्यंत आहेत ते अनहेल्दी, है ना, डेंजर झोनमध्ये. आणि 150च्या वरती गेलं 200पर्यंत तर तो म्हणजे 150च्या वरती व्हेरी डेंजर. आपण सगळी व्हेरी डेंजरच्या वरती आहोत. बघा डॉक्टर चेक करून, है ना. AQI नियर मी किंवा AQI स्वारगेट टाका. आता 1 तासापूर्वीचं किंवा आत्ताचं अपडेट असेल तुमचं 160, 170, 180, 200 प्लस पण असेल कदाचित, आय डोंट नो. हां, 140 प्लस आहे. म्हणजे आपण कुठल्या पातळीत आहोत? अति धोक्याच्या पातळीत आहोत. जगणार का? बरं, लय केमिकल आहेत हवेत म्हणून नाक बंद करा, शक्य नाही आहे. मग ते सांगायची गरज नाही, गटारातल्या पाण्यावर भाज्या उगवत्यात वगैरे वगैरे, काही गरज नाही. इथं मरणाचं चाललं आहे आपलं कार्यक्रम, है ना. ही भाषा आवडते की नाही आपल्याला? अशाच भाषेत बोलायचं, है ना. मकरंद अनासपुरेचं उदाहरण लक्षात ठेवायचं, है ना. येते त्या भाषात तो संभाषण करतो, पिक्चर हिट होतात. आपणच जरा चांगले बोलायच्या नादात चुकतोय, है ना. सो याच्यामध्ये आपण AQIमध्ये अडकलेलो आहोत. मग अन्नाची बाकीच्या गोष्टीची सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात मोठं वाढत चाललं आहे ते टॉक्सिन्स. दुसरा प्रॉब्लेम काय बॉडीमध्ये, तो आहे म्हणजे लॅक ऑफ न्यूट्रिशन.
न्यूट्रिशन्स आहेत ना तिची डिफिशियन्सी, म्हणजे डिफिशियन्सी जर शब्द आठवत नसेल तर कमतरता म्हणा, नाही ना, लय भारी भारी शब्द वापरायची पण काही गरज नाही, सगळ्यांना सांगतो. म्हणजे A to Z अनपढ व्यक्तीनं सुद्धा हेल्थ प्लॅन देता आला पाहिजेत. ओके, सो न्यूट्रिशन डिफिशियन्सी हा जगातला सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आणि त्याच्यामुळं काही डिसीज लीड होतात आपल्या बॉडीमध्ये, राईट. आता हाडं दुखण्यासाठी काय काय कमी असेल बॉडीमध्ये, म्हणजे नॅशनल आहे नाही, कॅल्शियम कमी असणार, व्हिटॅमिन डी कमी असणार, मॅग्नेशियम कमी असणार, आयरन कमी असणार, है ना. जेवढे जेवढे धातू आहेत ना सगळे हाडांना लागतात. किती धातू आहेत पूर्ण पृथ्वीवर, धातू किती आहेत, मेटल्स मिनरल्स म्हणतो ज्याला आपण, ते किती आहेत. हां, या आता वेस्टेजनं सांगितलं आहे म्हणून CMD आहे ना. तर ॲक्च्युली 84 टाईप्स ऑफ मेटल्स अवेलेबल आहेत मातीमध्ये. आणि तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगतो, जेवढं जेवढं ह्या मातीमध्ये आहे तेवढं आमच्या रक्तामासात आहे. आणि आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत ते सगळे माझ्या बाजूने आहेत आता, राईट. जेवढं जेवढं, म्हणून ह्याला बॉडीला पण प्रकृती म्हटलं जातं आणि निसर्गाला पण प्रकृती म्हटलं जातं, कारण निसर्गामध्ये जेवढे घटक आहेत मातीमध्ये तेवढं आमच्या बॉडीमध्ये आहेत, राईट. सो न्यूट्रिशनची कमतरता हा एक मोठा चॅलेंज झाला आहे, कारण आपलं खाणंपिणं आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स बिलकुल नाही आहेत. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे सध्या स्ट्रेस लेवल जास्त आहे, स्ट्रेस लेवल जास्त वाढत चालली. आता ह्या स्ट्रेसमध्ये भरपूर प्रकार आहेत. स्ट्रेसमध्ये काय आहे, एक मेंटल स्ट्रेस आहे, दुसरा आहे तो फिजिकल स्ट्रेस आहे, कामाचा लोड असेल तर तो फिजिकल स्ट्रेस आहे, झोप वगैरे होत नाही त्याच्यामुळे फिजिकल स्ट्रेस येतो. तिसरा आहे वातावरणामुळे इन्व्हायरमेंटल जो केमिकल स्ट्रेस आहे, राईट. चौथा, कळत न कळत आपण अशा गोष्टीमध्ये आहोत तिथं सोशल स्ट्रेस पण वाढत चालला आहे. पूर्वी फक्त समाजाच्या जबाबदाऱ्या घेण्याचा स्ट्रेस वाढायचा, आता त्यानं 4 रील टाकले, माझा अजून एक पण पडला नाही, तो पण स्ट्रेस आहे. पूर्वी सोशल स्ट्रेस होता, आता सोशल मीडियाचा स्ट्रेस यायला लागला आहे ना. ते बघा फिरायला गेले होते क्रूजवर, त्यांचे व्हिडिओ भारी आले, तुम्ही काय करता इतके दिवस बाहेर जाऊन वेस्टिंडमध्ये, आहे ना, तो स्ट्रेस वाढत चालला आहे. ओके, सो सांगायचा गमतीचा भाग काय की सोशल स्ट्रेस वाढत चालला आहे. अजून 5वा सगळ्यात मनीबाईचा स्ट्रेस जास्त आहे ना. 70% स्ट्रेस लोक कॅरी करतायत, तो फायनान्शियल स्ट्रेस आहे. त्यामुळं सध्या ह्या डिसीज पण जास्त वाढत आहेत. ह्या स्ट्रेसमधनं येणाऱ्या डिसीजला सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतात. कुठल्या डिसीज, सायकोसोमॅटिक. आता सायकोसोमॅटिक म्हणजे काय, मराठीत काय म्हणता येईल त्याला, मानसिक आजार. हां, थोडक्यात मानसिक आजार म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, कळत न कळत एकटा सोफा सेटवर बसलाय आणि 12 वाजलेत, म्हणजे टोकाच्या विचारापर्यंत पोचलेलं आहे. असं होतं का नाही होतंय, किती लोकांना होतंय, मी चेहरे बघून सांगतो, तसं मी दिसतोय तसा नाही आहे. हां, असं होतं आहे बघा, तुम्ही विचारा बघा. तर काहीतरी पेशंट सांगायला लागला ना, त्याला प्रॉब्लेम सांगायला, रिॲलिटी आहे बरं का. सर प्रश्न विचारा, असं कधीतरी भीती वाटल्यासारखं होतं का, तो म्हणतो हो. विनाकारण तुम्ही एकटे बसला की टेन्शन येतं का, तो म्हणतो हो. हे 95% लोकांना होतं जगामध्ये. म्हणून मोठी मोठी करोडपती आहेत ना, ती 2-4 बरोबर घेऊन फिरतात, कारण त्यांना पण टेन्शन येतं. राईट, रिॲलिटी आहे. ओके, सो सांगण्याचं कारण काय, हे सायकोसोमॅटिक डिसीज वाढत चालले. हे स्ट्रेस वाढण्याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे, कारण स्ट्रेस सप्रेस करण्याची किंवा त्याला सहन करण्याची आहे ना पेशन्स आहेत ह्युमन्स बॉडीमध्ये. ते मेकॅनिझम परमेश्वरानं खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे आपल्याला, है ना. कितीही स्ट्रेस आला है ना तरी सहन करण्याची ताकद किंवा त्याला फाईट करण्याची, ओव्हरकम करण्याची ताकद ही माणसाच्या मेंदूमध्ये आहे, बॉडीमध्ये आहे, तेवढी शक्ती आहे. पण सध्या काय झालं आहे, स्ट्रेस वाढण्याचं मेन कारण आहे बॉडी ॲसिडिक होत चालले. काय झालं आहे, ॲसिडिक होत चालले. की कारण ॲसिडिक बॉडी ही फास्ट रिॲक्ट करते कुठल्याही गोष्टीला. त्याला आपण म्हणतो जास्त हायपर आहे माणूस. किंवा पूर्वीच्या काळी लोक म्हणायची मराठीमध्ये, जरा जास्त ओरडा लागला, पटकन रागवा लागला, चिडचिड व्हायला लागली की तुझं काय पित्त खवळलं आहे का, म्हणायचे का नाही म्हणायचे, बरोबर. त्याचं पित्त म्हणजे काय, ॲसिड. ओके, सो स्ट्रेस जर जास्त येत असेल तर त्याच्या बॉडीतला ॲसिड कमी करणं गरजेचं आहे. ओके, सो ॲसिड कमी करण्यासाठी आपल्याला डिटॉक्स वापरायला पाहिजेत. ओके, सो हे पहिली गोष्ट आहे. आता थोडं आपण सोल्युशनकडे जाऊया. आपण प्रॉब्लेम समजावून घेतले, सोल्युशनकडे जाऊया. हे कुठं आहे, एक मिनिट येईल का इकडे, हां आहे, मार्कर पण होते गीत त्यातलं काढाय.
ओके. सो किती मिनटं झाली सर? हां, झाली किती? म्हणजे अजून 5 मिनटं 10 मिनटं. ओके. सो स्ट्रेस कमी करण्यासाठीचं औषध काय? तर बघा, तुम्हाला सांगतो, हे करून बघा आणि लोकांना पण शिकवा आहे, कारण लोकांना थोडं बघायला आवडतं. 2 पिक्चर आहेत माझ्याकडं. कुंभार असतो ते चित्रकला एवढी चांगली नाही, सांभाळून घ्या, है ना. असे 2 पिक्चर्स आहेत. आपण याचं ए नाव देऊया आणि याचं बी नाव देऊया, ठीक आहे ना. याचं ए नाव आणि बी नाव. आता या दोन्हींच्या मध्ये छोटासा एक मायनर फरक आहे दोघांच्या चेहऱ्यामध्ये. तो काय आहे? कुणाला बघायला आवडतं, एला का बीला? एला. हा छान वाटतो आहे ना. काय नाही पिक्चरमध्ये, फक्त एक चेंज आहे, हा स्माईल करतो आणि इथं हा दुःखी आहे, राईट. सो बघायला कुणाला आवडतं? एला. हॅलो, का आवडतं? म्हणजे काय होतं? प्रसन्न आहे, हॅपी आहे. म्हणजे तिकडं बघितल्यानंतर आपल्यालाही प्रसन्न वाटतं. हे सर नो. आता आपण विचार करूया, 24 तासामध्ये मॅक्झिमम टाईम आपला ए सारखा जातो का बी सारखा जातो? अरे वा, प्रामाणिक लोक आहेत आपल्याकडे, है ना. सो मॅक्झिमम टाईम 50%, 60%, 70%पेक्षा जास्त टाईम आपण बी सारखं जातो. मग असे जर होत असेल तर आपल्या ब्रेनमध्ये खतरनाक निगेटिव्ह केमिकल तयार होऊन त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर खतरनाक निगेटिव्ह होणार आहे आणि इथं आजार वाढणार आहेत. हॅलो. म्हणून काय करायला पाहिजेत? आपण हसत राहायला पाहिजेत, कारण स्माईल हे खूप आजारावरचं औषध आहे, है ना. हॅलो. आता मला माहिती आहे तुम्ही थोडं नकली आणा लागलाय, पण हे करा, है ना. चेहऱ्यावर छानशी स्माईल ठेवा. हे खूप, कारण ज्यावेळी चेहऱ्यावर स्माईल ठेवायची आहे त्यावेळी मेंदूत विचार करावा लागतो की मला हसायचं आहे, आणि ज्यावेळी मेंदूत तुम्ही हसायचा विचार करताय त्यावेळी पॉझिटिव्ह केमिकल्स तयार होतात आणि त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होतो. सो आनंदाच्या देही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, असे तुकोबाराय सांगून गेलेत, है ना. सो आपलं मन आनंदी करण्यासाठी चेहऱ्यावर छानशी स्माईल ठेवा. ओके. उजवा हात वरती करा. साईडला बसलाय त्याच्या पाठीवर थोडंसं टच करा आणि सांगा हसत राहा. थोडा आहे ना. डावा हात वरती करा आणि डाव्या साईडला बसलाय त्याला सांगा हसत राहा. सिम्पल प्रॅक्टिस. घरी गेल्यानंतर दरवाजाची बेल वाजवली, दरवाजा उघडला की जी कोण व्यक्ती बाहेर येईल त्याला छानशी स्माईल द्या. पहिला त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल, खुशीत आहे, सॉरी काहीतरी चांगलं झालं ते. ओके. साईड इफेक्ट काय नाही. न्यूट्रिशनची कमी आहे, काय देता येईल? सेकंड सोल्युशनकडे जाऊया आपण. न्यूट्रिशनची कमी आहे, काय पाहिजेत आपल्याला? आपल्या बॉडीत पौष्टिक तत्वांची कमी आहे, तर काय द्यायला पाहिजेत? पौष्टिक तत्व द्यायला पाहिजेत. काय औषध देऊया? नाही आहे. ओके. आता उदाहरणार्थ बघा की आपल्याला किती न्यूट्रिशनची गरज आहे ह्याचं एक साधं सिम्पल एक्झाम्पल, आणि प्रत्येक हेल्थ प्लॅनमध्ये तुम्ही लोकांना सांगा, हे लोकांना कळतं. म्हणजे व्यावहारिक लाईफमधले ज्यावेळी एक्झाम्पल देतात त्यावेळी लोकांना कळतं. आता माझं वय वर्ष 45 आहे. माझ्या आईला मी जाऊन विचारलं, आई मी तुझ्या पोटात होतो त्यावेळी तू कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली होती 40-45 वर्षापूर्वी? तर आई म्हटली, तू जन्माला आल्यानंतर 4 वर्ष तुला दवाखाना नाही दाखवला, मी कुठल्या गोळ्या घेणार? म्हणजे काय होतं, त्या 45 वर्षापूर्वी एका आईला 4-5 बाळं झाली तरी तिला कुठल्याही मेडिसिन घ्यायची गरज नव्हती, आणि बाळं हेल्दी होती, आई हेल्दी होती. बरं, त्या आईची मुलगी किंवा आता माझी मिसेस प्रेग्नंट राहिली तर पहिल्या दिवसापासून डॉक्टरांची गोळी द्यावी लागली. मग डॉक्टर चुकीचे, मिसेस चुकीची, लेडीज चुकीची. झालं काय? कुठल्या आत्मविश्वास सर? काय झालं? तुमचं जे अन्न आहे ना, अन्न ते गरीब झालं. तिथून बाळ पोसण्यासाठी एका महिलेच्या बॉडीला जे न्यूट्रिशन जायला पाहिजे होते ते जायचे कमी झाले, म्हणून डॉक्टरांच्याकडनं एक्स्ट्रा देण्यात आले. बरं, तुम्हाला आता बऱ्याच इथं माता भगिनी आहेत, ह्या महिलांनी प्रेग्नन्सीमध्ये गोळ्या किती महिलांनी खाल्लेत? सगळ्यांनी खा. तुम्ही काय गोळ्या खालाय? औषधं खालाय का? नाही खालाय. तुम्ही कॅल्शियम खाला, फोलिक आयर्न खाला, नाही मल्टीव्हिटॅमिन खाला, राईट. कळत न कळत काही डॉक्टरांनी तुम्हाला प्रोटीन पण सप्लाय केले. मग हे औषध आहे का अन्न आहे? अन्न आहे. ह्यात कुठं मेडिसिन आहे? पण ते देताना आपल्याला सिंथेटिक पद्धतीने देण्यात आलं, राईट. सो सांगण्याचं कारण काय आहे की 40-45 वर्षापूर्वी हिची गरज नव्हती. आता प्रत्येक प्रेग्नंट लेडीज, अगदी खेड्यापाड्या गावं वस्तीवरची लेडीजसुद्धा मेडिसिन खाल्ल्याशिवाय बाळाला जन्म नाही देऊ शकत. आर यू ॲग्री विथ मी?
राईट. हा चेंज आहे न्यूट्रिशनची किती गरज आहे ते सांगण्यासाठीचा. त्यामुळे वेगळं काही कन्व्हिन्स करायची लोकांना गरज नाही आहे. सो लॅक ऑफ न्यूट्रिशन्समुळं मित्रांनो भरपूर 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 आजार येत आहेत. आणि न्यूट्रिशन्स एवढे आहेत कुठलं कमी आहे ते शोधेपर्यंत पेशंट ICUमध्ये असतो. हॅलो डॉक्टर, करेक्ट आहे. काही वेळा मिळतच नाही आणि सगळ्यात शेवटी गेल्यावर कळतं अरे B12ची टेस्टच केली नाही, B12ची करून बघा. त्यावेळी कळलं ह्याला B12ची 2 इंजेक्शन दिली असताना बरा झाला असता. हॅलो बरोबर. परत मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिशन कुठं शोधायचे. तिसऱ्यांदा कळालं की 84 प्रकारचे मिनरल्स आहेत. आता काय लागले त्यातलं एक कमी असेल तरी प्रॉब्लेम येणार आपल्याला. बॉडीला गरज आहे तिची. B कॉम्प्लेक्सचा पूर्ण जर ग्रुप बघितला है ना, B1, B2, B3, B6, B12 इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स किती काय काय आहे. आता हे सांगायचं नाही, तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. एकच गोष्ट सांगायची की न्यूट्रिशन्स बॉडीमध्ये कमी असल्यामुळं भरपूर आजार येत आहेत. आणि तिसरी जी गोष्ट आहे टॉक्सिन्स. है ना, आपण रिव्हर्स आलो. टॉक्सिन्स म्हणजे काय, मराठी भाषेमध्ये त्याला आपण म्हणूया कचरा. है ना, अनवॉन्टेड मटेरियल बॉडीमध्ये वाढत चाललं आहे. आता गंमत काय माहिती आहे का, इथं जे काय हजारो आजार आहेत है ना, ह्या हजारो आजारांचं मूळ कारण इथंच कुठंतरी आहे, ह्या तिन्हीमध्ये. तुम्ही अगदी मेडिकल सायंटिस्ट जरी आणून इथं समोर बसवला तर ते पण नाही म्हणणार नाही आहेत. डॉक्टर बरोबर आहे का, ॲग्री विथ मी. ह्यातच कुठंतरी कारण आहे ना. एक तर टॉक्सिसिटी वाढली, कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे काय वाढलं, टॉक्सिन्स वाढलं. लिव्हर खराब झाली म्हणजे काय झालं, तिथं ट्रॅफिक जाम झालं आहे, कचरा कुंडी झाली लिव्हरची. मूळव्याध झाला म्हणजे काय झालं, पचनसंस्थेमधनं कचरा वाढत गेला, डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडली. आर्थरायटिस झाला म्हणजे काय झालं, एकतर हाडांची झीज झाली किंवा युरिक ॲसिड वाढलं सांध्यांच्यामध्ये. कुठलाही आजार तुम्ही घ्या याच्यामध्येच येतो, या तिन्ही गोष्टीमध्ये. कुठलाही आजार घ्या. आता एक तो हे आला आहे कुठला GB गॅलन बॅरी काय म्हणतात त्याला, गॅलन बॅरी सिंड्रोम. हां, कशामुळं आला, मग हिच्या आधी शुद्धच होतं का. कशामुळं आला, तो सिंड्रोम होण्यासाठी जे अपोज करणारे न्यूट्रिशन्स होते ते मिळणं झाले बॉडीला. इम्युनिटी वाढवायला पाहिजे. म्हणजे काय वाढवायला पाहिजे, न्यूट्रिशन द्यायला पाहिजे बॉडीला, तर इम्युनिटी वाढते. आता ती कमी झाली. तो सिंड्रोम सायन्सनं कधी 50-60 वर्षापूर्वी शोधून काढला असेल. 10, 20, 25, 50 हजार काही 1 कोटी वर्षापासून तो सिंड्रोम आहे माणसाच्या निर्मितीपासून. हॅलो ओके. सो सगळे दरवाजावर उभे आहेत. तिकडे बघू नका, आजार म्हणतोय मी. ओके, तुमचा दरवाजा कधी उघडतोय किंवा फटीत आत जायला जागा मिळते का हे वाट बघतायत. एवढं सिम्पल साधं आहे. सो न्यूट्रिशन कमी, कचरा. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कन्क्लुजनकडे जाऊया. जर टॉक्सिन्स बॉडीमध्ये वाढले तर काय करायला पाहिजेत, कचरा बॉडीमध्ये वाढला तर काय करायला पाहिजेत, स्वच्छता करायला पाहिजे, क्लीन करायला पाहिजेत. बरोबर. क्लिनिंग प्रोसेस काय, संडास वाटे, लघवी वाटे, घामा वाटे, वॉमिटिंग वाटे, डोळ्यातून घाण बाहेर पडणे, क्लीन होते. किंवा लेडीजमध्ये मंथली सायकलमधनं डिस्चार्ज होतो. राईट. सो हे क्लिनिंग प्रोसेस आहे. दुसरी, न्यूट्रिशनची मात्रा कमी आहे तर काय द्यायला पाहिजे आपल्याला, न्यूट्रिशन्स ॲड करायला पाहिजेत. म्हणजे काहीतरी कमी करायला पाहिजेत आणि काहीतरी वाढवायला पाहिजेत. स्ट्रेस कमी करायचा आहे तर काय करावं लागेल, अरे सांगितलं ना यार, चरा हसा. पैसा लई आला म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल याची गॅरंटी नाही. पूर्वी दरवाजाला लॉक लावून आरामात 8 दिवस गावी गेलो तरी बरं वाटायचं, काय टेन्शन नव्हतं. आता संगीता म्हणते ते बँकेत नेऊन ठेवा. काय टेन्शन वाढलंय कमी झालं, आता टेन्शन वाढलंय कमी झालं, झोप लागत नाही. म्हणजे असं म्हणू नका पैसा माझ्याकडे आला ना मी स्ट्रेस फ्री होईन, अजिबात नाही है ना. असं काही नाही. तुम्ही हॅप्पी राहण्याचा एक स्वतःचा माइंड स्टेट आहे, तो स्टेट ऑफ माइंड चेंज करा आणि हॅप्पी राहा है ना. एवढंच लक्षात ठेवायचं. ज्या दिवशी टेन्शन जास्त येईल ना अशी 2 बोटं घ्यायची. 2 बोटं घ्या जरा है ना, 2 बोटं घ्या, नाकाच्या समोर ठेवा, श्वास चालू आहे का चेक करा जोरात जरा, आहे ना. मग सांगायचं टायगर अभी जिंदा आहे, टेन्शन लेने का नाही.
ज्या दिवशी श्वास बंद त्या दिवशी आपलं टेन्शन संपलेलं असेल. तुम्ही घ्यायची गरज नाही आणि तुमच्याबद्दल कोण घेत नाही. त्याच्यामुळं काळजी करायचं अजिबात नाही. आणि खरं आहे, तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो, ज्या दिवशी आपण मानवी जन्म घेतला आहे त्या दिवशी प्रॉब्लेम आमच्या पाठीला चिकटून आला आहे. त्यामुळं प्रॉब्लेममधून तुम्ही मोकळे व्हाल. ह्या गोड गैरसमजा, तुम्ही 10 जपमाळा करा, 3 तास मेडिटेशन करा किंवा अजून कुणाला अभिषेक करा. गेले 40-50 वर्षापासून लई कार्यक्रम करून आलो आहे आपण, मागच्या 40-50 जन्मापासून, वर्षापासून कुठलं. त्याच्यामुळे ते सोडणार नाही. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण तेच सांगितलं की पैसाही त्याच्याकडेच येतो जो आनंदी राहतो. कुणाला डिवशुडी जायचं आहे? हिरमुसऱ्या तोंडानं कधी डिवशुडी जाणार नाही आपण. हॅलो, प्रसन्न तोंडानं, एक्सायटेड तोंडानंच जाणार. न्यूट्रिशन भरपूर द्या. आपल्याकडे वेस्टीजकडे किती न्यूट्रिशन आहे, मी एकाही प्रोडक्टचं नाव घेतलं नाही प्रेझेंटेशनमध्ये. आपल्याकडे भरपूर प्रकारचे न्यूट्रिशन्स आहेत. आणि डिटॉक्ससाठी आपल्याकडे फुटपॅच आहे, गॅनड्रोमा आहे, टॉक्स क्लीन आहे, कर्क्युमिन आहे, फायबर आहे. यातले 1-2-3 प्रोडक्ट. काय करायचं, कुठलाही आजार तुम्हाला समजला नाही ना, ओके म्हणायचं, नो प्रॉब्लेम, आमच्याकडे सोल्युशन आहे. ह्यातले 2 प्रोडक्ट द्यायचे. काय त्याच्याबरोबर CMD चिपकवायची. 70% डिपार्टमेंट हे आहे. पाण्याचं डिपार्टमेंट बॉडीमध्ये किती टक्के आहे? 70%. म्हणजे बहुमताच्या बाजून जायचं आहे ना, सरकार स्थापन होतं. राईट. न्यूट्रिशन द्यायचे आणि डिटॉक्स करायची बॉडी. कुठल्याही प्रकारचे आजार, त्याला म्हणायचं कमीत कमी 90 दिवस खा. 90 दिवस खायचं असेल तर घे, नाहीतर घेऊ नको. नाहीतर ते प्रोडक्टला पण खराब करणार आणि आम्हाला पण खराब करणार. असं ठामपणे सांगायचं. 90 दिवस खायचं असेल तर घे, नाहीतर घेऊ. माझ्या कुठल्याही मिटिंगमध्ये या 1-to-1मध्ये मी सरळ सांगतो, 3-4 महिने खायचं असेल तर घ्या, नाहीतर घेऊ नका. विकायला बसलो नाही आहे. इमेज आहे भाई आपला मार्केटमध्ये. राईट. ओके. सो सांगायचं लोकांना, ठामपणे लोक घेत आहेत. ठीक आहे. ओके. एवढंच आहे. डिटॉक्स युअर बॉडी आणि नरिश युअर बॉडी. बॉडीला डिटॉक्स करा, स्वच्छ करा आणि बॉडीला नरिशमेंट द्या, पोषण करा, है ना. सो माझ्यावर एकदम म्हणा, डिटॉक्स युअर बॉडी अँड नरिश युअर बॉडी. हजारो आजारांचं मित्रांनो सोल्युशन आहे. काय रॉकेट सायन्स आहे याच्यामध्ये? काय नाही. सो थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल. आणि एवढंच लोकांना प्रेझेंट करा.